मुंबईतल्या भांडूपमध्ये गांजाची शेती, पोलिसांनी उद्ध्वस्त केली गांजाची शेती। भांडूप टेकडी जलाशय BHR परिसरामधल्या डोंगराळ भागामध्ये काही गर्दुल्यांकडून करण्यात आलेली होती ही गांजाची शेती। भाजप नगरसेविका जागृती पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे। ज्या महानगरपालिकेचे पाईप आहे ते तोडून त्यांनी त्याच्या किनाऱ्याला ती झाडं लावली। जवळजवळ 100 झाडं, गांजाची झाडं आपण ती तोडली। अजून खूप साऱ्या, मला वाटतं आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला कॉल करून तिथे संबंधित जे काय घडलंय ते त्यांना दाखवायला बोलवलं, पण ते पण स्वतः शॉक झाले की असं सगळं होतंय आणि आपल्या भांडूपमध्ये होतंय आणि अशा डोंगराच्या भागात। आम्ही तिथे गेल्यावरती आम्हीच शॉक झालो की एवढी झाडं आणि एवढ्या दिवस कोणीच तिथे बघत नाहीये। पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणीवरती प्राणघातक हल्ला, ब्लेडनं गळा चिरल्यामुळे तरुणीचा मृत्यू। 22 वर्षीय दिलीप राठोड आरोपीला पोलिसांकडून अटक। पुणे जिल्ह्यात चिमुरडीवरील अत्याचाराची आणखी एक घटना। हवेली तालुक्यामध्ये सोरतापवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवरती 2 नराधमांचा अत्याचार। उरळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल। तर नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। आकाश रामहरी ओव्हळ आणि अभिजित खंडागळे अशी आरोपींची नावं आहेत। नसरापूर घटनेचा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये निषेध। शहरामध्ये विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून जागोजागी निषेध बॅनर्स। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, बॅनरवरती मजकूर आहे। लोणावळ्यामध्ये जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। दारूच्या नशेमध्ये मुलीवर अत्याचार। ऑगस्ट 2024 मध्ये ही घटना घडलेली होती। 1.5 वर्षांनंतर मुलीच्या पित्याविरोधात तक्रार, पोलिसांकडून तपास सुरू। नागपुरात 26 वर्षीय विवाहित महिलेचं सावत्र मुलाकडून लैंगिक शोषण। आरोपीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा आहे। अत्याचाराची माहिती पतीला दिल्यानंतर त्यांनी देखील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार। तर आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू आहे। बुलढाण्यातील खामगाव शहरात किरकोळ वादातून 2 गटात तुफान राडा। दोन्ही गटाकडून प्रचंड दगडफेक। दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थितीवरती नियंत्रण। नागपुरात तरुणानं मस्करीमध्ये फेकलेला बंद चाकू अचानक उघडला। फेकलेला चाकू थेट त्याच्या मित्राच्या मानेत घुसला। या घटनेमध्ये अवधेश कुमारचा जागीच मृत्यू। पोलिसांनी आरोपी आयुष नेगीला अटक केली आहे। दोघेही बारमध्ये काम करत होते। धरमपेठ परिसरामधील टोकियो बारमधली घटना आहे। जालन्यातील धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या घराला आग। मुख्य आरोपी शेख इम्रान शेख हबीब याच्या घराला आग लागली की लावली याचा पोलिसांकडून तपास सुरू। तर अश्लील फोटो काढून तरुणीला ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे। जालन्याच्या वालसांगवी गावामध्ये तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा मूक मोर्चा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आंदोलकांची मागणी आहे। गावामधील शेकडो नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले। तुळजापुरात अज्ञात हल्लेखोराकडून तरुणावरती जीवघेणा हल्ला। मध्यरात्री तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। गंभीर जखमी झालेल्या तरुणावरती उपचार सुरू आहेत। यवतमाळ शहरामध्ये 2 बेकायदेशीर देशी पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसं जप्त। सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडलं। 2 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त। संभाजीनगरमधील ज्वेलर्सच्या शोरूममध्ये 90,000ची सोन्याची अंगठी लंपास। बुरखा घालून आलेल्या महिलेचा हातचलाखीनं चोरी। तर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसात गुन्हा दाखल, महिलेचा शोध सुरू आहे। पालघरमधील सफाळा मार्केट परिसरामध्ये भरधाव ट्रकची 3 गाड्यांना धडक। ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात। चालकाविरोधात पोलिसात गुन्हा। तर सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। बुलढाण्यामधील देऊळगाव राजामध्ये भीषण आगीत 5 दुकानं जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी आग आटोक्यात आणली। आगीमध्ये किराणा दुकान, रेडीमेड कपड्यांची दुकानं, आईस्क्रीम पार्लर ही खाक झाली आहे। अकोला जिल्ह्यामधील कोथळी बुद्रुकमध्ये नवरदेवाच्या वरातीदरम्यान आग। नवरदेवाच्या गाडीत ठेवलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना। प्रसंगावधान दाखवल्यामुळे जीवितहानी टळली। यंदा राज्यामध्ये 10वीचा निकाल 92.60%। गेल्या वर्षीपेक्षा निकाल 2% घसरला। निकालात मुलींची बाजी। तर 189 विद्यार्थ्यांना 100% गुण आहेत।
राज्यामध्ये एकूण 402 कॉपीचे प्रकार, नाशिकमध्ये सर्वाधिक 82 कॉपीची प्रकरणं उघडकीस, छत्रपती संभाजीनगरमध्ये 71, अमरावतीमध्ये 67, नागपूरमध्ये 46, मुंबईत 44 कॉपीची प्रकरणं, लातूर आणि पुण्यामध्ये कॉपीचे 42 प्रकार. धर्मांतर प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानला नाशिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. निदा खान हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. निदा खान छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरामधील कैसर कॉलनीमधील एका घरात राहत होती. कुटुंबियांसह निदा खान फ्लॅटमध्ये लपून राहत होती. गेल्या 20 दिवसांपासून ती फरार होती, तर कोर्टानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला होता. संभाजीनगरमधून निदा खानला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी निदा खानला अटक केली आहे. पुढील तपासासाठी निदा खानचा ताबा एसआयटीकडे आहे. नाशिक रोड पोलिसांकडून निदा खानची प्राथमिक चौकशी. पोलिसांनी तिच्याकडून 2 स्मार्टफोनसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त केल्याची माहिती आहे. मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता. निदा खानला आज दुपारी नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर करणार. त्याआधी तिची सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचणी केली जाणार. निदा खान गरोदर असल्यानं आवश्यक ती तपासणी केली जाणार आहे. या प्रकरणी आधी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली, त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला. मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक, यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता. एमआयएमने केलेलं सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळंच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. निदा खान संभाजीनगरमध्ये कशी लपून बसली? कुणाच्या आशीर्वादानं निदा खान संभाजीनगरमध्ये राहत होती? त्याची एसआयटी चौकशी करा. संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. यासाठी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड, या मोहऱ्यांचं सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. मला वाटतं या प्रकरणाचे धागेदोरे हे फार लांबवर गेलेले असतात. पंढरपूरमधील मनोहर भोसलेच्या अडचणी वाढणार. घोटी इथल्या आश्रमासाठी चोरीची वीज वापरल्याचं समोर. वीज वितरण विभागानं कारवाई करत वीज पुरवठा खंडित केलाय. दंडासह 28 लाखांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी नोटीस. पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल. नाशिकमधील माडा भूखंड प्रकरणामध्ये फिर्यादी भूमी अभिलेख अधिकारीच झाले आरोपी. एसआयटीनं नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख विभागाचे उपाध्यक्ष बिपिन काजळे यांना अटक केली आहे. खोटी कागदपत्र सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अटक. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना अटक. दिवसभर लातूरमध्ये चौकशी पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. मुक्काम बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीमध्ये आहे. तर 73 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. बुलढाण्यामध्ये जळगाव जामोदमध्ये जमीन घोटाळा उघड. दुय्यम निबंधकासह 6 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा. शासकीय कागदपत्रामध्ये फेरफार करून ब वर्गाची जमीन बनवली आहे अ वर्ग. तर व्यापाऱ्याला घातलाय 5,70,000चा गंडा.